हॅलो फ्रेंड्स, उन्हाळ्यात बरेच वाळवणीचे पदार्थ आपण बनवतो। त्यामध्ये माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे बाजरीच्या खारोड्या। उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस अशा बाजरीच्या खारोड्या आणि त्यासोबत कांदा किंवा भाजलेले शेंगदाणे खायला एकदम भारी लागतात। तसेच 5 वाजता आपल्याला काहीतरी स्नॅकिंग म्हणजे काहीतरी चवदार खाण्याची क्रेविंग होत असते, तेव्हा दुकानातले कुरकुरे चिप्स खाण्यापेक्षा ह्या खारोड्या तुम्ही खाऊ शकता। शरीरासाठी हेल्दी पण असतात। तर या खारोड्या आपण तळूनही खाऊ शकतो। तर ह्या खारोड्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे। ही बाजरी मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून वाळायला घातली होती। आता ही बाजरी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। जास्त बारीक करायची नाही, थोडी जाडसर ठेवायची आहे। आपला उपमा करण्याचा रवा जसा जाड असतो तशी ही बाजरी आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे। आता खारोडी बनवायला घेऊ। तर खारोडी बनवण्यासाठी आपल्याला पाणी, जिरे, लसूण, तीळ, तेल आणि लाल तिखट, धने पावडर आणि बाजरीचे बारीक केलेले पीठ हे साहित्य लागणार आहे। तर सर्वात अगोदर पाणी गरम करायला ठेवू। इथे मी बाजरीच्या तिप्पट पाणी घेत आहे। तर हे पाणी गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेला लसूण, जिरे, तीळ, लाल तिखट, मीठ, तेल टाकून घेऊयात व याला उकळी आली की यामध्ये बाजरीचं पीठ घालूयात। एका हाताने पीठ घालायचं आहे आणि एका हाताने आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जसं पिठलं कसं फेटून घेतो तशा प्रकारे याला पण फेटून घ्यायचं आहे व छान प्रकारे फेटून घेतल्यावर त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल। व शिजल्यानंतर ते आपल्याला एका ताटात काढून थंड होऊ द्यायचं आहे व थंड झाल्यावर आपल्या याला उन्हामध्ये वाळू द्यायच्या आहेत आणि वाळल्यानंतर या तुम्ही तेलात तळून खाऊ शकता किंवा तशाही खाऊ शकता, एकदम भारी लागतात। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।